नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपली टाच का दुखते याच्यावर मागील महत्त्वाची कारणे आणि त्याच्यावरती सोपे उपाय जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर टाचदुखी होण्यामागची कारणे आणि त्याच्यावरचे उपाय समजून घेऊया। बरेच दिवस आपण हे दुखणं अंगावर काढतो, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो आणि याच्या मागची जी काही कारणे आहेत याच्यावर जर आपण उपाय केला तर आपल्याला आराम नक्कीच मिळू शकतो। सुरुवातीला आपण या टाचदुखीची कारणे जाणून घेऊया। पहिलं कारण म्हणजे वाढलेलं वजन। वजनाचा पूर्ण भार जर शरीरावर येत असतो, यामुळे वजन सतत वाढत असेल, यामुळे टाचा तर दुखू शकतात। यासाठी व्यायाम, आहार यांचा योग्य अवलंब करून वजन नियंत्रित ठेवणे खूप असं आवश्यक आहे। दुसरं कारण आहे चपला किंवा बूट अयोग्य असणे। चपलांची साईज चुकीची असेल तरी टाचांना याचा त्रास होऊ शकतो। इतकेच नाही तर चपलांचा सोल चांगल्या दर्जाचा नसेल तरी सुद्धा आपल्या टाचांना याचा फरक पडत असतो। खूप मोठे हिल सतत घालत असू तरी सुद्धा पाय आणि टाचा दुखण्याचं प्रमाण वाढत असतं। यासाठी योग्य मापाच्या चांगल्या दर्जाच्या चपल्या आपण वापरायला हव्यात। याचबरोबर तिसरं कारण म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप। सतत उभं राहायचं काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी सुद्धा पाय आणि टाचा दुखू शकतात। यामुळे कामाचं स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या गोष्टी करणं आवश्यक आहे। चला तर आपण आता याच्यावरचे उपाय जाणून घेऊया। रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणामध्ये आटोक्यात येते। याचबरोबर टाचांना तेलाने मसाज केल्यास चांगला आराम मिळतो। टाचांना नियमितपणे शक्य असेल तर कोमट तेल करून मसाज करायला हवा। यासाठी मोहरीचं तेल वापरलं तर अत्यंत असा फायदा आपल्या टाचांना होऊ शकतो। याचबरोबर गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्यात टाचा बुडवून ठेवल्यास त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो। आंबे हळद हा उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना याचा लेप लावल्यास तो खूप असा चांगला आपल्याला फायदा मिळू शकतो। याचबरोबर आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्या गोष्टींचं प्रमाण चांगलं ठेवलं तर आपल्या टाचा नक्की दुखायच्या राहतील। यासाठी रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हा चांगला उपाय टाचदुखीवरती असू शकतो। तर अशा प्रकारे ही टाचदुखीची कारणे आणि याच्यावरचे हे उपाय अत्यंत साधे आणि सोपे आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमची जर टाच दुखत असेल तर हे उपाय नक्कीच करू शकता। यामुळे नक्कीच टाचदुखीला आराम पडू शकतो। चला तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओनंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद।